करावा। तर सर्वप्रथम आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय रमेशजी राऊत साहेब यांचा हा शुभ सन्मान, माहीची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या अविस्मरणीय क्षणाची गोड आठवण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली जाते। हेच तर ऋणानुबंध आहेत, हेच तर स्नेहसंबंध आहेत। अगदी या नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे या युवकांची खूप चांगली साथ या संपूर्ण स्पर्धेला लाभली आहे। प्रत्येक संघाचं या स्पर्धेमध्ये सहभाग हा सर्वाधिक महत्त्वाचा राहिला आहे। यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती घडाघाती प्रहार, क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज गजानन बोडरे नावाचं वादळ मात्र मैदानाच्या बाहेर। यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय सचिनजी चिकणे साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान या मुख्य मंचावरती करूयात। अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय। ही खऱ्या अर्थानं ओळख आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सचिव उत्तर रायगड सन्माननीय जमीरजी शेख साहेबांची। आणि या अनुषंगाने मात्र इथे उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय। जाऊयात पहिल्या चेंडूवरती, सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती मात्र बिग विकेट आपल्या जाळ्यामध्ये सापडते आहे। कोणत्याही प्रकारची धावफलकावरती नाही आहे आणि गजानन बोडरे नावाचं वादळ मात्र मैदानातून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालं आहे। खरं तर याचंच नाव क्रिकेट आहे। एका सामन्यामध्ये तुम्ही वादळी खेळी मैदानावरती साकारता, दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला तुमचा भोपळाही फोडता येत नाही। तुमच्या खेळीमध्ये ना सातत्य राहणं गरजेचं आहे आणि जो खेळाडू आपल्या परफॉर्मन्समध्ये सातत्य ठेवू शकला, कन्सिस्टन्सी ठेवू शकला, तो संघ आणि तो खेळाडू मात्र या मैदानावरती यशस्वी झाला आहे। असाच एक यशस्वी फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये रामदास महानवर। यावेळेला कव्हर आणि मिड ऑफच्या मधून कमालीचा टायमिंग आहे, प्लेसमेंट सुंदर आहे आणि गोळीच्या वेगानं चेंडू मात्र जातोय सीमारेखा पार, चौकार। दुपारचं सत्र आहे, मध्यान्ह भोजनाची वेळ आहे। नक्कीच रविवारचा दिवस आहे त्यामुळे थोडासा डिले जेवणामध्ये, परंतु दुपारची या ठिकाणी खमंग मेजवानी रविवारच्या दिवसांमध्ये समोर टेलिव्हिजन सेट आणि आमदार चषकाची स्पर्धा, क्या बात आहे। यावेळेला मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण कमालीचा राहिलाय। रोशन त्या ठिकाणी चेंडूवरती ताबा मिळवतात, सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं तर या ठिकाणी एकूणच धावसंख्येचा विचार केला 5 धावा धावफलकावरती आल्यात। रामदास महानवर खांद्यांवरती जबाबदारी घ्यावी लागेल। 2 चेंडूंचा सामना केलाय, 5 धावांचं योगदान आहे आणि यावेळेला मात्र विनोद भिल्ल मिस्टर ICPL सीझन 1 चा हा सर्वोत्तम खेळाडू। ICPL ज्या स्पर्धेचा आपण अगदी सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला, इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा। विनोद भिल्ल 4 षटकांच्या सामन्यांमध्ये पहिल्या षटकामध्ये या खेळाडूला जर तुम्ही जीवनदान द्याल तर कदाचित या ठिकाणी येणारा कालावधी हा तुमच्यासाठी थोडासा आव्हानात्मक असू शकतो। विनोद भिल्ल जर्सी क्रमांक 17 AB डिव्हिलियर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, परंतु रामदास महानवर तुर्तास जर आपण पाहिलं तर विनोद भिल्ल थोडेसे शांत आहेत। यावेळेला पावलांचा वापर केलाय,
डाऊन द ट्रॅक जाऊन चेंडू बाळायचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट जाऊन चेंडू बाळायचा प्रयत्न, चेंडू बाळचा संपर्क नाही आहे, डॉट बॉल येतोय. विग्नेसचं देखील कौतुक करावं लागेल. एक चौकार वगळता उर्वरित 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि एक महत्त्वाची विकेट गजानन बोड्रेची त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. परंतु शेवटच्या चेंडूवरती रामायाचा प्रयत्न असेल मोठा फटका खेळण्याचा. विघ्नेशनं कमालीची गोलंदाजी फॉलो केलाय. अक्षरशः शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. प्रत्युत्तर नाहीये. षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धाव फलकावरती 1 गडी बाद 6 धावा. शेवटचा चेंडू मात्र अवांतर, शेवटचे दोनही चेंडू इनफॅक्ट अवांतर या ठिकाणी डॉट पाहायला मिळाले. शरीराचा वेध घेणारे चेंडू होते. कोणत्याही प्रकारे इथे हात खुले करण्याची संधी मिळाली नाहीये आणि हे होणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. एक मी सुरुवातीलाच म्हटलं की आज काळभैरव पोपेटा हा संघ एक वेगळ्या ईर्षेनं, एका वेगळ्या जिद्दीनं आणि एका वेगळ्या ताकदीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. युवा खेळाडूंवरती विश्वास दर्शवला आणि युवा खेळाडूंनी मात्र आपला सर्वोत्तम खेळ मैदानावरती साकारला आहे. मग तो विघ्नेश असेल, ओमकार असेल, गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी राहिली आहे आणि अगदी त्याच वेळेला गोलंदाजीमध्ये सचिन यांचं देखील योगदान सर्वाधिक महत्त्वाचं राहिलं आहे. कणकेश्वर यांचं योगदान देखील महत्त्वाचं राहिलं आहे आणि यावेळेला मात्र कणकेश्वर बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत एलआयजी एंडकडनं. परंतु स्ट्रायकिंग एंडला समोर असेल एका जीवनदानासह विनोद भिल्ल. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू खेळला आहे. थोडंसं सेन्सेबल क्रिकेट, टेक्निकल क्रिकेटचा इथे वापर केला जातोय. ओळखतायत की एंड थोडासा तुमच्या विरोधामध्ये आहे, कारण अगेन्स्ट द विंड फलंदाजी करून आपली विकेट गमावण्यापेक्षा सिंगल डबल्सनं धावा धावफलकावरती या षटकामध्ये आल्या तर संघासाठी ती जमेची बाजू असेल आणि त्यानंतर त्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये या ठिकाणी आक्रमक खेळ साकारला जाऊ शकतो. अजूनही जर पाहिलं तर प्रसाद तावरे अजून संघाच्या चंबूमध्ये साबूत आहे. रामदास महानवर मैदानावरती आहे. यावेळेला मात्र जोरकस प्रहार केलाय. गॅपमध्ये चेंडू ढकललाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. रामदास महानवर यांच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार आपण पाहतोय. आज जर या ठिकाणी पाहिलं तर रामदास महानवर संपूर्ण जबाबदारीनिशी खेळ मैदानावरती साकारत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. 11 धावा धाव फलकावरती आल्यात. इट्स 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. थोडंसं SG 4 व्हीलर त्या ठिकाणी पार्क करण्यात आलेले, कदाचित त्याचे जे मिरर्स आहेत ते रिफ्लेक्ट होत आहेत, त्यामुळे त्याचं डायरेक्शन इथे चेंज केलं जात आहे. येस, थँक्यू. यावेळेला मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता. या अगोदरचे जर आपण गोलंदाजी पाहिली तर ओव्हर द विकेट गोलंदाजी होती कणकेश्वर यांची. परंतु यानंतर मात्र जो चौकार आला, चौकारानंतर थोडंसं साईड बदलली गेले. राऊंड द विकेट मारा करतायत आणि एक अँगल बनवण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजाच्या अगेन्स्ट. कारण राऊंड द विकेट ज्यावेळेला तुम्ही मारा करता त्यावेळेला मात्र फलंदाज हा डबल माइंडेड असतो आणि त्याचा फायदा हा नक्कीच तुम्हाला मिळू शकतो. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एकेरी स्वरूपाची धाव या ठिकाणी धाव फलकावरती अंकित केली जाते. विथ दिस सिंगल स्कोर मूव्ज ऑन टू 12 रन्स. धावा खरं पाहता तितक्या समाधानकारक धाव फलकावरती नाही आहेत. 2 चौकार वगळता फारसे मोठे फटके पाहायला मिळाले नाही आहेत. यावेळेला विनोद, समोरच्या दिशेनं चेंडू स्लॉटमध्ये मिळालाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. रोशन अगदी एज ऑफ द बाउंड्री हा झेल कंप्लीट केला जातोय. आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावलाय, तर सुपर डीजी माऊली संघानं. अजूनही जर आपण पाहिलं तर फलंदाजी अतिशय खोलवर आहे आणि त्याचं कुठेतरी नक्कीच बेनिफिट फायदा मिळत असताना
कारण गजानन बोडरे जरी लवकर बाद झाला असला तरी रामदास मानवर तिसऱ्या क्रमांकावरती, विनोद भिल्ल सलामीच्या फलंदाच्या भूमिकेमध्ये, आणि विनोद भिल्ल बाद झाल्यानंतर मात्र द मॅन इन फॉर्म या संघासाठी अर्थातच महेश वागचे मयूर या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर प्रसाद तावरेसारखा खेळाडू, आक्रमक खेळाडू या संघामध्ये आहे. त्यानंतर रोशन आहे, कमलेश आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सूरज देखील या संघामध्ये आहेत. म्हणजे एकंदर फलंदाजी जर पाहिली ना तर अगदी 8, 9, 10, 11 क्रमांकाच्या फलंदाजांपर्यंत षटकार लगावण्याची धमक असणारे फलंदाज आहे. फलंदाजी अतिशय खोलवर आहे. फक्त त्या फलंदाजीचं क्लिक होणं मैदानाच्या आतमध्ये ही संघासाठी जमेची बाजू असणार आहे. कौतुक करावं लागेल काळभैरव पोपेटा संघाचं देखील. यावेळेला हलक्या हातानं चेंडू तटवला गेला आहे. खरं तर लोअर फुलटॉसचा चेंडू होता, परंतु अगोदरच ज्यावेळेला तुम्ही प्री मेडिटेट होता, तुम्ही अगोदरच मानस बनवता की हा चेंडू मला गॅपमध्ये खेळायचा आहे, हवेमध्ये चेंडू खेळायचा नाही आहे, रिस्क घ्यायचं नाही आहे, त्यावेळेला मात्र अशा प्रकारचे फटके. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की चेंडूच्या मेरिटप्रमाणे तुम्हाला शॉटचं सिलेक्शन करावं लागेल. जर तुम्ही अगोदर माइंडसेट करून ठेवलात तर मात्र खराब चेंडूवरती देखील फारसा फायदा तुम्हाला उचलता येत नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आल्यात आणि 2 आघाडीचे फलंदाज इथे मात्र गमावले जातात. ते फलंदाजी करणाऱ्या सुपर डीजी माऊली संघाच्या. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेले त्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी नक्कीच आपण माहिती देऊयात की चालू सामना हा आजच्या दिवसातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना. या अगोदर लकी ड्रॉच्या माध्यमातून रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघानं सेमीफायनलमध्ये आपला प्रवेश सुनिश्चित केला आहे आणि या सामन्यातील विजेता संघ जो असणार आहे तो या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील दुसरा संघ असणार आहे. आणि त्यानंतर त्या 2 संघादरम्यानचं जे बॅटल असेल ते ठरवेल की या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये कोणता संघ दाखल होईल. जो 2 हात करेल मेगा फायनलमध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघासमोर, ज्या संघानं काल संपूर्ण दिवसभर सर्वोत्तम खेळ करत असताना या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तर या ठिकाणी षटक क्रमांक 3 घेऊन ओमकार मैदानाच्या आतमध्ये होत आहेत दाखल. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात केला गेला आहे. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. बॅटीचं लीडिंग एज अगदी रामदास मानवर देखील थोडेसे नाखुश आहेत, कारण एक चांगली संधी होती. आउटसाईड द ऑफस्टम्पचा चेंडू होता, ड्रायव्हिंग लेंथवरती हा चेंडू होता, ड्राईव्ह लेंथवरती हा चेंडू होता आणि तिथून मात्र हा चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नाही आहे. विथ इट सिंगल स्कोर मोज ऑन टू 15. 15 धावा धावफलकावरती आल्यात आणि या 15 धावांना कुठेतरी 40-50 किंवा 45+ प्रणय ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय तर इथून मात्र कमीत कमी 45+ धावा या धावफलकावरती उभाराव्याच लागतील. यावेळेला आउटसाईड द ऑफस्टम्पचा चेंडू होता. अक्कोट टप्प्याची गोलंदाजी जाणीवपूर्वक या ठिकाणी अक्कोट टप्प्याच्या गोलंदाजीचा मारा केला जातोय. कॉन्फिडन्स लेवल जर आपण पाहिलं तर आता गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास बळावलाय, कारण ज्या लेंथवरती गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज थोडंसं विचार करतात, थोडंसं त्यांच्या मनामध्ये शासंकता असते, तिथे ओमकार मात्र अराउंड 8 मीटर गोलंदाजी करतोय. अगदी हाफ ट्रॅकर प्रमाणे गोलंदाजी करतोय आणि खास करून मयूर वागसेसारखा फलंदाज आणि रामदास मानवर सारखा फलंदाज मैदानावर असताना पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू विरकावला, परंतु यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. हा प्लॅन होता, ट्रॅप रचला गेला होता रामदास मानवरसाठी, परंतु झेल सुटलाय रोशनकडून. या चुका अपेक्षित नाही आहेत, कारण पुरेसा अवधी होता. अगदी हिटिंग झोनला राईट हँडेड बॅट्समनच्या ब्रेव गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. नो डाऊट या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. परंतु या फलंदाजांना या लेंथवरती तुम्हाला फार काळ जकडून ठेवता येणार नाही, कारण हे असे फलंदाज आहेत की जे तुमच्या एका चुकीची संधीची वाट पाहत असतील आणि जर का ती संधी तुम्ही या दोनही खेळाडूंना उपलब्ध करून द्याल तर मात्र आक्रमण करू शकतात. पहिले 3 चेंडू सर्व्हाइव्ह झाले, 3ही चेंडू अराउंड 8 मीटर हाफ ट्रॅकर आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु त्यानंतर मात्र
आडवा बॅटनं चेंडू खेळला, याच लेंथचा आपण विचार करत होतो की या फलंदाजांना रोखून ठेवणं सेम लेंथवरती हे पॉसिबल नाहीये. अगदी त्याच लेंथवरती गोलंदाजी होती, पुरेसा अवधी होता, फिरण्याची संधी मिळाली आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार आला. हे तुम्हाला पिक करणं गरजेचं आहे. गोलंदाज कन्सिस्टंटली कोणत्या लाईनवरती गोलंदाजी करतोय. इथे मात्र ओंकारनं पहिले 4ही चेंडू सेम लेंथवरती टाकलेत. पहिल्या 3 चेंडूवरती फारसं यश फलंदाजांना मिळालं नाही, परंतु 4थ्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. त्यामुळे सातत्यानं तुम्हाला तुमच्या लाईन लेंथमध्ये बदलाव करावा लागतो, तुमच्या गतीमध्ये बदलाव करावा लागतो आणि कुठेतरी ओंकारला हे येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्या अनुभवातून या सर्व गोष्टी शिकायला मिळतील. त्याच्याकडे यॉर्कर लेंथ खूप चांगला आहे, वाईड यॉर्क खूप चांगली रीच आहे त्याची, परंतु इथे मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि चेंडू मात्र चौकारानंतर जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. द मॅन इन फॉर्म, द मॅन इन फॉर्म काय या खेळाडूला म्हटलं जातं. या संघातील सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेला खेळाडू मयूर मात्र अचानक आक्रमक होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च आल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा. 27 पैकी 13 धावा या शेवटच्या 5 चेंडूंमध्ये आल्यात. हे दर्शवत आहे की गोलंदाजी किती नियंत्रित राहिली आहे. 1 षटकार, 1 चौकार, 3 सिंगल. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवण्याचा प्रयत्न जरूर असेल, परंतु इथे मात्र झेल सुटला आणि त्यानंतर मात्र काय घडलं मैदानाच्या आत. विध्वंस. कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की ज्या वेळेला झेल सुटलाय त्या वेळेला फलंदाज हवी होताना आपल्याला पाहायला मिळाले. झेल रामदास मानवरचा सुटला असला तरी मयूर वाक्षे मात्र आक्रमक होत असताना शेवटच्या चेंडूवरती देखील घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होते. एकंदर पाहिलं तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. अगदी आमच्या मुख्य मंचाच्या दिशेनं तो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि एक टप्पा घेतल्यानंतर अगदी मुख्य मंचाच्या वर तो चेंडू अडकलाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 2 बॅक टू बॅक सिक्सेसनं 33 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. दुसरा चेंडू, आणखीन एक चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आयोजक मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचं. जुने 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 तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं एकूणच धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 11च्या सरासरीनं 33 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू गहाळ झाल्यानंतर मात्र या ठिकाणी 2 षटका वापरल्या गेलेल्या चेंडूची निवड केली जाते. तर 3 षटकांचा वाजवेखेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार थोडंसं आव्हानात्मक असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, पहिल्या 2 षटकामध्ये 14, तर मागील षटकामध्ये तब्बल 19 धावा, ज्यामध्ये पहिल्या 3 चेंडूवर फक्त 3 आणि शेवटच्या 3 चेंडूवरती 16.
म्हणून या ठिकाणी आपण नेहमीच म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लॉरियस अनसर्टनिटीज. इथे एकंदर रिॲक्शन गोलंदाज आणि यष्टीरक्षकाचे आपल्याला पाहायला मिळते. कदाचित झेल घेण्याची संधी होती की काय. डॉट बॉल आलाय. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोलंदाजांचा अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास बळावणारा असेल. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय. ओळखलाय की मयूर चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतो. इथे सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता परंतु फंबल झालाय आणि त्याचा फायदा उचलत असताना मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केला. तर या 2 धावेनं धावसंख्या मात्र 35. कणकेश्वर कमबॅक करावं लागेल. 45च्या आतमध्ये रोखावं लागेल. खरं तर इथून 40च्या आतमध्ये रोखलं गेलं तर ही जमेची बाजू जरूर असेल परंतु ज्या फॉर्ममध्ये हे दोनही फलंदाज खेळत आहेत आता दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाही आहे. रामानं देखील ओळखले की मयूरची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे त्यामुळे या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं महत्त्वाचं आहे. सिंगल घेतली आहे. सिंगलनं संघाची धावसंख्या मात्र धावफलकावर 36 आणि इथून शेवटच्या 3 चेंडूमध्ये आता किती धावा जमवणार. मागील षटकाच्या शेवटच्या 3 चेंडूमध्ये 16 धावा आल्या ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार मयूरच्या बॅटमधून आणि आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूवरती किती धावा उभारल्या जाणार. नक्कीच या ठिकाणी 36 धावा धावफलकावरती आहेत. परंतु जर का 40 किंवा 45च्या आतमध्ये रोखलं गेलं यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. रोशननं मात्र या ठिकाणी कंप्लीट केलाय झेल. एक झेल जरूर सुटला होता रोशनकडून परंतु त्यानंतर मात्र हा झेल कंप्लीट केलाय. हादरा दिलाय. फलंदाज होतोय बाद मयूर. अंतिम 2 चेंडूसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज प्रसाद तावरे. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खेळाचा पूर्वार्ध धावा धावफलकावरती आल्यात. आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळवली जाते. 2 बॅक टू बॅक विकेट्स तर 2 बॅक टू बॅक विकेट्स या ठिकाणी गमावले गेलेत आणि कणकेश्वर अनुभव एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का म्हटलं जातं. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आपल्या संघाला करवून देत असताना आणि त्यामुळेच हिटिंग एंडकडून 2 गोलंदाज दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे वापरले जातात आणि अगदी आपला जो आघाडीचा गोलंदाज आहे ना त्याचा वापर मात्र दुसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये केला जातो. ही रणनीती आपल्याला काळभैरव पोपेटा संघाची या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळाली जी आत्तापर्यंत कारगर साबित ठरली आहे. परंतु धावांचा पाठलाग करताना कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जातील. टार्गेट सेट करणारा हा शेवटचा चेंडू या ठिकाणी असणार आहे. नवीन बॅटर कमलेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सलग बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवणारे आतापर्यंत 10 गोलंदाजी, परंतु इथे मात्र थेट फेकी होती राऊंड स्ट्रायकिंग एंडला. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी विकेट गमावली गेली. हॅट्रिक अनफॉर्च्युनेटली कंप्लीट होऊ शकणार नाहीये, परंतु 3 चेंडूवरती मात्र 1 धाव आणि 3 विकेट्स. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. कणकेश्वरनं मात्र पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक आणलंय. शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 4 आणि विकेट्स मात्र गमावल्या त्या 3, ज्यामध्ये 2 वैयक्तिक आणि 1 सांघिक स्वरूपाचं. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 24 चेंडूमध्ये आता विजयासाठी लक्ष उभारलं जाणार 38 धावांचं. परंतु उत्तरार्धाकडे वळण्यापूर्वी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती होतोय बदल. आपल्या सुमधुर वाणीनं तमाम क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला अर्थातच श्रीकांत मुळीक मायक्रोफोनवरती या ठिकाणी जोडला जातोय. खेळाचा उत्तरार्धामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी मात्र जाऊयात श्रीकांत मुळीक यांच्याकडे. हॅलो. तर धन्यवाद आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आमदार चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय आमदार चषक 2024 ही क्रिकेटची स्पर्धा. तर चला मैदानामध्ये लगेच सामना चालू करायचा आहे. चला पंचांना या देखील पाण्याची पूर्तता करायची आणि फलंदाजांना देखील विनंती आहे की आपण लगेचच इमिजिएटली मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कारण मित्रांनो, आपण पाहतोय जवळपास 3ऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. कारण रॉयल संघाला पुढे चाल या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर रॉयल संघ देखील आता मात्र वाट पाहत असेल कोणता संघ असणार आहे त्यांच्यासमोर 2 हात करण्यासाठी. कारण या 2 संघापैकी एक संघ असणार निश्चितपणे तो रॉयल संघाशी भेटणार आहे आणि बघायचं कोणता संघ त्यांच्या संघासमोर भिडेल. एक चुरशीची लढत, हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, उघडा डोळे, पहा नीट. आमदार चषक 2024 आणि क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की या स्पर्धेमध्ये प्रमुख आकर्षण जर पाहिलं तर मित्रांनो 15 ते 20 हजारहून जास्त किमतीची स्पोर्ट्स बायसिकल देऊन मॅन ऑफ द सिरीजसाठी त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येणार आहे. तदनंतर जर आपण पाहिलं प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचसाठी या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करतो आहे. एक गोड आठवण म्हणून त्याला सन्मानित करतो आहे. त्याच्यामुळं ही स्पर्धा या स्पर्धेचं निश्चितपणे कौतुक करावं लागेल. कारण परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम कसा करायचा ना ते जमीरभाई शेख यांच्याकडून पाहायला मिळतं आहे. अतिशय देखणं आणि सुंदर आयोजन आपल्याला कालच्या दिवसापासून पाहायला मिळतं आहे. आज खरं तर सांगायचं गेलं तर शेवटचा आणि अंतिम दिवस. कारण तब्बल 365 दिवसानंतर आमदार चषक 2024ची आपल्याला वाट पाहावी लागेल, 2025ची वाट पाहावी लागेल. त्याच्यामुळं प्रत्येकाला उत्कंठा लागली आमदार चषकाचा मानकरी कोण होणार. कारण कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघानं फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर आजच्या दिवसामध्ये असा कोणता संघ असणार आहे जो संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या समवेत भिडेल. त्याच्यामुळं चर्चेची लढत होईल. यानंतर ते सगळे सामने या ठिकाणी हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळतील यात मात्र शंकाच नाही आहे. 37 धावा झाल्यात, 38 धावांचं एक माफक आव्हान आहे
माफक असलं तरी ते आव्हानात्मक आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढा ताकदवार आहे. कारण या संघामध्ये विक्रम पवार सारखे गोलंदाज आहेत, या संघामध्ये गणेश सारखा गोलंदाज आहे, या संघामध्ये रोशन पाटील सारखा गोलंदाज आहे. म्हणजे सुपर डीजे बाहुली संघाची तर जमेची बाजू आजच्या दिवसभरामध्ये राहिली आहे, तर ती राहिली आहे गोलंदाजी. म्हणजे इतकं तर सोपं नसणार आहे. परंतु काळभैरव पोपेटा संघात तर विचार केला तर तो संघ देखील तेवढा ताकदवार आहे. कारण सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय प्रणयची तळपलेली ती बॅट, सुरतचा सहवास, खंडेश्वरची ती फटकेबाजी, त्याच्यामुळं दोन्ही संघासाठी एक आव्हानात्मक आव्हान असेल. तर निश्चितपणे कमलेश या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहतोय त्यांच्या वाट्यामध्ये एक चेंडू जरूर आला होता. 24 चेंडू आणि 38 धावांचं आव्हान सज्ज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नाव स्टार्ट टू गेम, अंपायर इज कॉल, गेम इज ऑन. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत आहेत रोशन पाटील. पहिला चेंडू गणागती प्रहार जरूर केलाय, तिथे आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक रोशन साळुंके. पहिला वैला हदरा काळभैरव पोपेटा या संघाला. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पहिली वैली विकेट मिळवली आहे. 38 धावांचं एक आव्हान पेलायचं असताना सूरज अजय या फलंदाजांना स्वतःला आवरता आलं नाहीये, स्वतःचा मोह आवरला नाहीये. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायचं होतं परंतु फसवलंय रोशन पाटील या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती घरचा रस्ता दाखवलाय. तर पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी विकेट मिळवली आहे. रोशन पाटीलचं कौतुक करावं लागेल आणि संघनायकाचं देखील कौतुक करावं लागेल. कारण आज दिवसभर आपण पाहतो या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला आहे. आता विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी देखील पहिल्या षटकामध्ये करून दाखवली रोशन पाटील या गोलंदाजानं. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय रोशन पोपेटा यांची वर्णी लागली आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. छोटा पॅक आहेत, बडा धमाका आहेत. खूप मोठे धमाके देखील या खेळाडूने या मैदानावरती केलेत. पण आज मात्र या सामन्यामध्ये धमाके करतील का? प्रणय नॉन स्ट्राईकला आहे. रोशन देखील गोलसाठी तयार होतात. कामोटे इकडून मारा करणारे गोलंदाज आपण पाहतोय रोशन पाटील. तर आता मात्र रोशननं या ठिकाणी स्टँड अँड डिलेवर फटका काय चांगला सजवलाय. आर पार जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय. काय फटका सजवलाय, सुंदर, अप्रतिम, कडक, लय भारी. एक फाईट वातावरण टाईट करून ठेवलाय या फलंदाजानं. संघाचा श्रीगणेश केलाय, व्यक्तिगत खातं खुलं करतोय, संघाचं देखील खातं खुलं केलंय, संघाला घेऊन गेलाय. 1 गडी बाद 6 या धावसंख्येवरती. असं वाटतंय आपल्या स्वतःच्या चंबूमधूनच सेट होऊन आलेत की काय. तर आम्ही या अगोदर देखील उल्लेख केला होता, छोटा पॅक आहे, बडा धमाका आहे. धमाका जरूर पहिल्या चेंडूवरती केलाय, संघाला घेऊन गेलाय 6 या धावसंख्येवरती. अटीतटीची लढत असणार यात मात्र शंकाच नाही आहे. दोन्ही संघ सहजासहजी हार मानणार तयार नसणार. पण दोन्ही संघाला जिंकायचं आहे, परंतु जो चांगला खेळेल तो जिंकणार आहे. कारण अविश्वास स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण इथं ढासळलेल्या घराच्या भिंतीच्या विटा देखील लोक सोडत नाही आहेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. कोण इतिहास घडवणार, कोण जिंकणार, कोण हरणार, अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये मिळणार. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पूर्ण संघाला विचार करण्यास भाग जरूर पाडलाय. कारण पहिल्या चेंडूची विकेट, तदनंतर षटकार पाहायला मिळाला. विचंबित करून ठेवलाय. कारण पहिला चेंडू त्याच्यावरती आक्रमण रोशननं केलंय. आज मात्र
वेगळ्याच ईर्ष्येनं एक वेगळ्याच उत्साहानं मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळाला आहे काळभैरव पोपेटा हा संघ. चला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वेळ घ्यायचा नाही आहे. पंच जो काय निर्णय असेल आणि सुपर डीजे माऊली संघातील खेळाडूंना देखील विनंती आहे, चला आपण सामना कसा चालू होईल याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. बघा प्रेशर का येऊ नये, आणि येणारा फलंदाज हा पहिल्या चेंडूवरती जर षटकार लगावत असेल तर पूर्ण संघाला हा विचार करावाच लागेल. आज काळभैरव पोपेटा संघाची ही रणनीती खूप वेगळी राहिली आहे. प्रणय असेल, खंडेश्वर असतील, रोशन असतील, अजय असतील, सूरज असतील, या सर्व खेळाडूंनी आज मात्र प्रभावित करून सोडला आहे. क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये आज चांगला खेळ पाहायला मिळाला आहे काळभैरव पोपेटा या संघाचा. तर रोशन पुन्हा एकदा गोलसाठी तयार झालेत. रोशन टू रोशन आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा फटका चांगला सजवला अलॉंग द कारफीट. गजानन त्या ठिकाणी आलेत, चेंडूची उचल करतायत. तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर बिनगडी बाद 1 गडी बाद 7 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. बघा संघर्ष आज मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतोय. आज एक वेगळी ओळख निर्माण केली आहे फलंदाज प्रणय पोपेटानं. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रचिती ही आपोआप होत असते आणि ती प्रचिती आज मी म्हणेल प्रणयनं मिळवली आहे. आज मात्र प्रणय या नावाची चर्चा होऊ लागली आहे. पहिल्या सामन्यापासून प्रणयनं आज सगळ्यांची मने जिंकले आहेत. तो प्रणय ऑन अ मार्कवरती पाहायला मिळतो आहे. रोशन टू प्रणय बोलण्यासाठी तयार झाला आहे. आता मात्र विकेटच्या अंतिम चरणामध्ये या ठिकाणी चेंडू फेकला, जिथे चैतन खांडे या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतो आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. फलंदाज रोशन आपण स्ट्राईकला पाहतोय, गोलंदाज देखील रोशन आहे. रोशन टू रोशन हे बॅटल देखील पाहायला लोकांना आवडत आहे. प्रगती पथकावरती पहिलं षटक चालू असताना आपण पाहतोय कामोटींकडून मारा करणारे गोलंदाज रोशन. फटका चांगला आहे, काय फटका सजवलाय. तिथे रोशनचे प्रयत्न चांगले होते. रोशनच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू गेला आर पार. छत्रपतीच्या छावा, मिळतील 6 धावा. आज मात्र रोशननं ठरवलाय पट्ट्यात आलं की कार्यक्रम करायचा. करेक्ट कार्यक्रम रोशनच्या माध्यमातून केला गेला जातोय. संघाला घेऊन गेलाय 14 या धावसंख्येवरती. थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू होता, थोडीशी अतिरिक्त उसळी देखील घेतली होती. फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण केली आणि ती लालसा पूर्ण देखील केली रोशननं. कारण मूर्ती जरूर लहान आहे पण कार्य पहा किती महान आहे. छोटा पॅक जरूर आहेत, धमाके मात्र मोठे पाहायला मिळतात. संघाला घेऊन गेले 14 या धावसंख्येवरती. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 2 अगदी आरामात या ठिकाणी फटक्यांची आतिषबाजी करताना पाहायला मिळतात आणि घेतलेला निर्णय देखील खूप चांगला पाहायला मिळतो आहे. कारण या अगोदर आपण पाहिलं अजय आऊट झाल्यानंतर खंडेश्वरची वर्णी लागली होती, पण यावेळी रोशनची लागली आहे. रणनीती ही वेगळी आहे असं म्हटलं जातं ना. तुम्हाला बदल हे करावे लागतील, तुम्हाला बदला नाही तर बदल करावे लागतील आणि ते बदल पाहायला मिळतात. आणखीन एक आता यावेळी फटका फसलाय की काय, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू टक्कनिशी टप्पा पडल्यानंतर गेला सीमेरेषे बाहेर दणदण करत 4 धावन करता. (12+4 16 या धावसंख्येवरती संघ जाऊन थांबलाय. पहिल्या षटकामध्ये घणाघाती प्रहार या ठिकाणी पाहाल 18 धावा झालेत. या ठिकाणी 18 धावा झालेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावफलकावरती धावा आपण पाहतोय. एखाद्या फुग्यातील हवा काढून घ्यावी तशी हवा पहिल्या षटकामध्ये काढून घेतली आहे. जरूर प्रणयनं चेंडू फेस केले नाही आहेत, परंतु रोशननं आक्रमण केलं आहे.
बघा या ठिकाणी जर पाहिलं ना 18 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात, कारण सुपर डीजे जर पाहिलं तर अगदी असं वाटत होतं की हुड्याचा फॉर्मॅट खेळत होती की काय. आणि यांचा जर फॉर्मॅट पाहिलं ना अगदी T20 प्रमाणे पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमण पाहायला मिळत आहे. खूप या ठिकाणी चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय काळभैरव पोपट या संघाचा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठून काढलेत. आता मात्र पूर्ण संघाला विचार करण्यास भाग पडलंय, कारण काळभैरव पोपट संघाचे रोशन असतील, प्रणय असतील, हे भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथून देखील अजून देखील काही होऊ शकतं, पण तो क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ. जर आणि तर या दोन शब्दांना तर अजिबात स्थान नाही आहे. पण मित्रांनो या दोन शब्दांशिवाय क्रिकेट देखील नाही आहे. पण बघायचं अजून देखील काय होऊ शकतं. पहिल्या षटकामध्ये 18 धावा जमवल्यात. 38 धावांचं आव्हान पेलायचं आहे. पहिल्या षटकामध्ये जर 18 आलेत, अजून देखील 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. प्रणय अजून देखील आपल्याला शांतता पाहायला मिळते प्रणयची. आणि प्रणयची ही तर खासियत राहिली आहे. अगदी पहिल्या सामन्यापासून पहा, पहिल्या सामन्यामध्ये देखील प्रणय पहिल्या 2 षटकामध्ये शांत होता, तत्त त्यानं आक्रमणाला सुरुवात केली. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील आपण प्रणयला पाहिलं, जो पहिल्या षटकामध्ये शांत होता तत्नंतर त्यानं आक्रमणाला सुरुवात केली. यावेळेस देखील तसंच चित्र पाहायला मिळतं आहे. प्रणय शांत आहे पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये त्याची काय रणनीती असेल, एक स्ट्रॅटेजी त्याने आखली आहे. त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे तो चालत राहील का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु पहा थोडंसं आउटसाईड डाऊ स्टंप, थोडेसे बाहेर. अवांतर चेंडू पंचांनी घोषित केला आहे. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. विक्रम पवार आपण पाहतोय, खूप मोठा दांडगा अनुभव. आता अनुभव आज मात्र पणाला लावावा लागेल. जुने खेळाडू आहेत, LIGकडून मारा जरूर करतायत, पण प्रणयचं या ठिकाणी बॉलवरती येणं गरजेचं होतं. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, जिथे गजानन चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धावा मात्र रोखू शकले नाही आहेत. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 17 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 21 झालेत, अजून देखील बरोबरी 17 चेंडू बाकी आहेत. 17 धावांची गरज आहे. आता मात्र इथून मात्र डॉट चेंडू फेकावे लागतील, इथून मात्र विकेट मिळवाव्या लागतील. 17 धावा जर डिफेन्स करायच्या असतील तर निश्चितपणे इथून मात्र क्षेत्ररक्षण देखील तेवढ्याच चांगल्या दर्जेदार क्वालिटीचं करावं लागेल. आता केलं जाईल का? पण तो प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर पूर्ण आत्मविश्वासाने आज मैदानामध्ये उतरला आहे. डॉट चेंडू आहे, फ्रेशर जरूर पाहायला मिळत आहे. येणारे 16 विजयासाठी 17 धावांची गरज. बघा बऱ्याच कालावधीनंतर पहिला चेंडू हा डॉट पाहायला मिळाला आहे. दोघांमध्ये जरूर विचार विनिमय केला जातो आहे, कारण रोशनचा जर विचार केला तो सातत्यानं क्रिकेट खेळतो, लेदर क्रिकेटचा देखील खूप दांडगा अनुभव आहे. आज तो अनुभव तो देखील पणाला लावतो आहे. पण तो प्रणय, ओहो काय पंच केलाय मुडपच्या क्षेत्रामध्ये. वाट शॉट, जबरदस्त पंच केलाय. बघता बघता चेंडू गेलाय सीमरेषे पार. आज तर मी म्हणेन प्रणयची खरी परीक्षा आहे. त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होईल का? कारण प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज विक्रम पवार खूप मोठा दांडगा अनुभव आहे. प्रणय याचा विचार केला तर तो नवोदित आहे. आज मात्र कोण कुणावरती भारी पडणार? मी तर म्हणेल या चेंडूवरती प्रणय भारी पडला आहे विक्रम पवार यांच्यावरती. आता मात्र विक्रम पवार प्रणयला घरचा रस्ता दाखवतील का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. 25 धावा आहेत. आता मात्र या विजयाचं अंतर कुठेतरी कमी केलं गेलं जातं आहे प्रणयच्या माध्यमातून. शॉट तर देखणा होता, सुंदर होता. रॉयल संघ देखील आतुरतेने वाट पाहतोय, कारण त्यांच्या समवेत असा कोणता संघ असणार आहे जो संघ त्यांच्या समवेत 2 हात करेल. कारण रॉयल संघाचा दबदबा नेहमी या मैदानावरती सातत्यानं राहिला आहे. पाठीमागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं, त्या आठवड्यामध्ये देखील तो संघ चॅम्पियन राहिला आहे.
कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण तर आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ ज्या संघामध्ये प्रतीक ठाकूर सुरेश मोहितेनं अक्षरशः धमाकूळ गाजवला आहे. म्हणजे ते देखील वाट पाहतात असे कोणता संघ असणार आहे जो संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्याशी 2 हात करेल. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्या 25 जरूर पाहायला मिळते आहे. दुसरं षटक प्रगती पथकावरती चालू असताना तर पहिल्याच षटकामध्ये मी तर म्हणेल सुपर डीजे बाहुली संघ बॅकफूटवरती ढकलला गेला होता. कारण पहिल्याच षटकामध्ये तब्बल 18 धावा वसूल केल्या. परंतु येणारे अजून देखील फटका फसलाय. बघायचंय कोण सक्सेस ठरेल. बाई बाप बाप होताय बेटा बेटा दाखवून दिलाय या ठिकाणी विक्रम पवार यांनी. होय मी देखील विकेट मिळवू शकतो प्रणयला दाखवलाय घरचा रस्ता. धावसंख्येवरती. परंतु जसं प्रणयची विकेट घेतली ना तशी विक्रम पवार यांचा आनंद पहा. आणि या ठिकाणी खरंच या ठिकाणी चांगला खेळ पाहायला मिळाला प्रणयच्या माध्यमातून. पण तेवढं स्पोर्ट्स स्पिरिट देखील प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. संघाची एकूण धावसंख्या 25 झाली आहे. 38 धावांचं आव्हान जरूर पेलायचं आहे. या षटकातील 4 चेंडू होताना आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. या षटकातील 25 जरूर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. कणकेश्वर पाहायचंय काय करतील कणकेश्वर. ओहो या ठिकाणी चांगले क्रिकेट पाहायला मिळत आहे. हे तर क्रिकेट आहे बघा. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकार मारणं म्हणजे क्रिकेट नव्हे. चांगल्या चेंडूंना सन्मान आणि वाईट चेंडूवरती प्रहार करणं म्हणजे क्रिकेट आहे. आता अशा पद्धती क्रिकेट देखील पाहायला मिळतं आहे. अगदी स्टोरी बुक क्रिकेट पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारची काही गडबड नाही आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 26 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. या षटकातला अजून देखील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय ज्या फलंदाजानं मी म्हणेल 2 षटकार आणि 1 चौकार लगवला आक्रमक शैलीचा फलंदाज रोशन पोपेट आपण पाहतोय. येस डेफिनेटली इज कॉलिंग इज क्रिकेट. याचं नाव क्रिकेट आहे. तुम्हाला असा क्रिकेट अशा स्वरूपाचं क्रिकेट खेळता येणं देखील गरजेचं आहे. आणि ते क्रिकेट रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. सातत्य राखता येणं गरजेचं आहे आणि ते सातत्य राखलं आहे रोशननं. षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल त्या मात्र 27. काय होऊ शकतं जर इथून मात्र गोलंदाजी जर चांगली झाली, इथून मात्र डॉट प्रकार स्वरूपाचे चेंडू जर पाहायला मिळाले तर निश्चितपणे सुपर डीजे माऊली संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल. परंतु इतकंसं सोपं नसणार आहे कारण खेळपट्टीवरती आक्रमक शैलीचा फलंदाज तेवढ्याच शक्कल आणि अकलीने डोकं चालवून खेळणारा फलंदाज खेळपट्टीवरती तगधरून उभा आहे. त्याचं नाव आहे रोशन पोपेटा. अगदी विचारपूर्वक फलंदाजी या मैदानावरती त्याची चालू आहे. पण तो गणेशला मात्र एखादा चमत्कार करावा लागेल कारण हे जे षटक असणार आहे ते षटक सामन्याला कलाटणी देऊ शकतं आणि सामन्याला कलाटणी देणारं षटक गणेशच्या माध्यमातून हाताळलं जाईल का
हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. येणारे 12 विजयासाठी 11 धावांची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत लढणं ही या संघाची ओळख आहे जरूर, आणि लढलं गेलं जाईल का. 12-11 11-12. रोशन ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. गणेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. हो, या ठिकाणी धाव वाचवावी लागेल, रोखावं लागेल धावांना. धावांवरती अंकुश या ठिकाणी घालावा लागेल. येणारे 11 विजयासाठी 10 धावांची गरज. धावफलकावरती 28 धावा आपण अजून देखील पाहतोय. ऑन स्ट्राईकला कणकेश्वर आपल्याला पाहायला मिळतात, तर गणेश कामटे इकडून मारा करणारे गणेश आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. बघा मैदानामध्ये हवाई फायर पाहायला मिळत नाही आता. मात्र हवाई फायर ज्यावेळेस करायची होती त्यावेळेस करून घेतली. आता मात्र कार्पेट ड्राईव्हच्या साह्यानं चेंडू हाताळले गेले जातात. हे चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. येणारे 10 विजयासाठी अजून देखील 9 धावांची गरज. गणेश पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. प्रत्येक चेंडू मागे किमान 1 धाव हे सूत्र वापरलंय. त्या सूत्राचा पुरेपूर फायदा घेत असताना अजून देखील संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 30. अजून देखील येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 9-8 8-9. मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांना माहिती आहे एक चुकीचा फटका संघ अडचणीमध्ये येऊ शकतो, म्हणूनच की काय सावध पावित राखला गेला जातोय. पुन्हा एकदा विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा या चेंडूवरती 1 धाव. काय क्रिकेट पाहायला मिळत आहे. क्रिकेटचं प्रात्यक्षिक उदाहरण आता मात्र पाहायला मिळत आहे. 31 झालेत. अजून देखील येणारे 7. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. 8-7 8-7 7-8. काय होणार. प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी मरलं जात आहे. प्रत्येक धावेसाठी धडपड केली जाते. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालेत. फटका फसलाय. काय होईल. फटक्यावरती कॅच येईल का. नो मॅच लँड मध्ये आदळलाय चेंडू. नेमकं या चेंडूवरती यायचं कोणी. चेतन न यायचं की राहुल न यायचं की स्वतः गणेश न यायचं का विनोद भाऊ न यायचं. या सर्वांच्या भांडणामध्ये चेंडू आदळला. मध्ये 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या झाली 33. फटका जरूर फसला होता, परंतु या फटका फसला जरी असला क्षेत्ररक्षकांना कोणत्याही अंदाज बांधता आलेला नाही आहे. 33 धावा धावफलकावरती पाहतोय. या चेंडूवरती निर्भय असेल. हा चेंडू कशा स्वरूपाचा असेल. रोशनच्या मनामध्ये काय चालू असेल. गणेश पुन्हा एकदा गणेश चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा थोडासा वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 34. येणारे 6 आणि विजयासाठी धावांची गरज ती मात्र 4. 6 चेंडू 4 धावा. प्रतिस्पर्धी संघामध्ये जर पाहिलं तर त्याही संघानं शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 धावा जमवल्या होत्या. दुसऱ्या सत्रामध्ये देखील तेच करायचं आहे. येणाऱ्या संघाला 6 चेंडू मागे 4 धावा काढायच्यात. या 4 धावा रोखल्या गेल्या जातील का या 4 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला जाईल हे पाहणं देखील तेवढंच उत्कंठावर्धक असेल. चुरशीची लढत, हाय व्होल्टेज ड्रामा आता मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलाय. चला या ठिकाणी पंचांना विनंती, सामना लगेच चालू करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी वेळ घ्यायचा नाही आहे. येणारे 6 विजयासाठी 4 धावांची गरज. आज मी म्हणेल विक्रम पवार यांच्या हातामध्ये या ठिकाणी स्वप्नपूर्ती करणारी गोलंदाजी या ठिकाणी दिली गेली जाते. इथून जर का मी म्हणेल विक्रम पवार यांनी सामना जिंकून दिला तर येणाऱ्या काही सत्रामध्ये, येणाऱ्या काही खेळखंडामध्ये विक्रम पवार यांचं नाव हे अगदी आदरानं घेतलं जाईल, यात मात्र शंकाच नाही आहे. विक्रम पवार या 4 धावा डिफेन्स करतील का येणारे फलंदाज या 4 धावांचा फलंदाज या 4 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पार करतील हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल.
6-4. एकीकडे सुपर डीजे माऊली, दुसरीकडे पाहतोय आपण काळभैरव पोपेटा हा संघ, जो संघ एक वेगळ्याच ईर्षीनं एक वेगळ्याच उत्साहानं मैदानामध्ये आज मात्र उतरलाय, परंतु शेवटच्या काही क्षणाला येऊन पोहोचलाय. येणारे 6 विजयासाठी 4 धाबांची गरज. डॉट चेंडूची गरज असेल, विकेटची गरज असेल, विकेट येईल का, डॉट येईल का, अनेक प्रश्न आणि या अनेक प्रश्नांची उत्तर मात्र येणाऱ्या काही काळातच मिळणार. निश्चितपणे आपण पाहतोय श्री बिल्डरचे सर्वेसर्वा अक्षयजी पानसरे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. येणारे 6 विजयासाठी 4 धाबांची गरज. विक्रम पवार, पहिला चेंडू डॉट पाहायला मिळालाय. प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळत आहे. येणारे 5 विजयासाठी 4 धाबांची गरज. या मैदानावरती अशा प्रकारचे सामने कित्येक वेळा, अनेक वेळा, बऱ्याच वेळा, बहुधा वेळा झालेत. पुन्हा एकदा तशा प्रकारचा सामना या मैदानावरती तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल का, याची देखील उत्कंठा निर्माण झाली आहे. येणारे 5 विजयासाठी 4 धाबांची गरज. पैसा वसूल सामना होईल का. येणारे 5 विजयासाठी 4 धाबांची गरज. कारण या मैदानावरती आपण कित्येक वेळा 6 चेंडूमध्ये 16, 18, 20 धावा होताना पाहिल्यात, परंतु जो गोलंदाज 6 चेंडूमध्ये 5-4 धावा डिफेन्स करतो ना, तो गोलंदाज खरा आणि सक्सेस गोलंदाज असतो. आणि तो सक्सेस गोलंदाज बनायचा असेल तर विक्रम पवार यांना या धावा रोखाव्या लागतील. रोखतील का, परंतु पाहायचंय. गणे त्या चेंडूवरती आलेत, एकच धाव पाहायला मिळेल. येणारे 4 विजयासाठी अजून देखील धावांची गरज आहे, ती मात्र 3. येणारे 4 विजयासाठी 3 धावांची गरज. विक्रम पवार गोलंदाजीसाठी तयार झालेत. फुल टॉस आहे, जिथे क्षेत्ररक्षक आहे का रोशन साळुंके. प्रयत्न जरूर चांगले होते, तो प्रयत्नामध्ये ठरले असफल आणि विजयाची मोहर लावली या फलंदाजानं. विजेता ठरलाय काळभैरव पोपेटा संघ. विजेता संघाचं खूप 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 अभिनंदन.